नमस्कार, मी पुण्यावरून संगीता तिवारी। पुण्यामध्ये लोकसभेचं वारं वाहतंय आणि त्याच्यातच एक दोन दिवसापूर्वी मी प्रवीण तरडे मुळशी पॅटर्न यांचा एक व्हिडिओ पाहिला। ते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मुरली अण्णा यांचा प्रचार करतायत। त्या प्रचारामध्ये ते कसे मुळशीकरांनी एकत्र आलं पाहिजे या सगळ्या गोष्टी सांगतायत। पण तत्पूर्वी मी माननीय तरडे साहेब यांना सांगू इच्छिते, तरडे साहेब आमचे सुब्बूराव कदम 25 वर्ष राजकारणात निवडून आले ते मुळशीकरांमुळे। त्यानंतर 15 वर्ष चंदूशेठ कदम मुळशीकरांमुळे निवडून आले। म्हणजे मुळशीकर कदम परिवाराच्या मागे हिमालयासारखे उभे होते। आज मुळशीकरांचा खूप सारा वाटा राजकारणामध्ये आहे। मुळशी पॅटर्न दाखवून तुम्ही त्या मुळशीच्या विचारांना एक वेगळी चालना दिली आहे, ती आम्हाला मान्य नाहीये। मुळशीकर हा खूप चांगला, प्रेमळ, एकमेकांना जीवाभावाचा मानणारा मुळशीकर माणूस आहे। आणि त्याच्यातच तुमच्या समोर जे डॉक्टर उभे होते त्यांनी क्लिअर कट सांगितलं की जेव्हा मुरली अण्णा निवडून गेले त्यांनी केळेवाडीकडे बघितलं नाही। स्पष्टीकरण काय दिलं की त्यावेळेस दीपक भाऊ इथे होते आणि पण दीपक भाऊ राष्ट्रवादीमध्ये, मुरली अण्णा भाजपमध्ये, त्यावेळेस काही संबंध नव्हता। आता एकत्र आले ना, हे पहिले एकत्र नव्हते। मग मुरली अण्णांचं काम नव्हतं का केळेवाडीकडे लक्ष द्यायला? आपल्या मुळशीकरांकडे लक्ष देणं हे अण्णांचं काम होतं। जे डॉक्टर उभे म्हणतात की कोरोनामध्ये मी एवढं काम केलं, रोज 500-600 लोकांची सेवा केली, मला एक साधी भारतीय जनता पार्टीकडनं शील्ड अप्रिशिएशन मिळू नये, एखादा पुरस्कार कोरोना युद्ध म्हणून मिळू नये, हे तुमच्या मुरली अण्णांचं काम आणि त्याचेच नातेवाईक रक्ताचे ते सांगतायत। आणि तुम्ही काय लोकांना फसवताय तरडे साहेब? ठीक आहात, तुम्ही हिरो आहात, तुम्ही ऍक्टिंग चांगली करता, समजून सांगू शकतात, यंग जनरेशन तुमचं फॅन आहे, मग चांगले विचार द्या, त्यांना रोजगारासाठी काहीतरी सांगा। तुम्ही तुमचं फील्ड बघा। प्रवीण भाऊ, आम्ही रिस्पेक्ट करतो आपला, बेस्ट ऍक्टर, ऍक्टिंग तुमचं काम आहे, तुम्ही ऍक्टिंग करा, तुमच्यासाठी तुमच्या ऍक्टिंगला सॅल्यूट। पण तुम्ही कोथरूड विभागामध्ये मुळशीकर 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 म्हणून मुळशीकरांना वेगळं करू नका। पुण्याच्या प्रगतीमध्ये मुळशीकरांचा खूप मोठा वाटा आहे। आमचे काँग्रेसचे चंदूशेठ कदम तिथे नगरसेवक आहेत, त्यांच्या मागं मुळशीकर एका आईसारखे उभे आहेत। एक परिवार म्हणून त्याला मत देतात चंदूशेठ कदमांना। कदम परिवाराच्या म्हणजे पतंगराव कदम असू दे, सुब्बूराव कदम असू दे, विश्वजित कदम असू दे आणि आता चंदूशेठ कदम असू दे, हे सगळे कदम जे आहेत ते मुळशीकरांमुळे आज राजकारणात आहेत, त्यांना मानणारी ही लोक आहेत। त्यामुळे तुम्ही तिथे थोडी लूडबूड कमी करा तरडे साहेब, हीच एका बहिणीची विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मुळशीकर। नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।